नमस्कार मंडळी. तर आज बनवली पावभाजी. तर त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी इथं कुकरमध्ये मस्त अशा शिजवून घेतल्या. त्यानंतर एका टोपामध्ये भरपूर सारं बटर टाकलं, 2 चम्मच तेलसुद्धा टाकलं आणि आता त्याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकला, तोसुद्धा तेलामध्ये परतवून घेतला आणि थोड्या वेळाने त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली, टोमॅटो टाकला आणि तोसुद्धा मऊ होईस्तोपर्यंत परतवून घेतला. आता असं सगळंच परतून घ्यायचं आहे. आपल्याला हळदसुद्धा टाकायची आहे, पावभाजी मसालासुद्धा टाकायचा आहे. आता मी इकडे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकला. तुम्ही कोणताही वापरू शकता. मी इथे एव्हरेस्ट पावभाजी एक मोठा चम्मच मसाला वापरलेला आहे. त्यानंतर लाल तिखटसुद्धा टाकलं आणि स्मॅश केलेली भाजी त्याच्यामध्ये टाकली आणि उकळी येण्यासाठी ठेवली. आता इकडे पाव गरम करण्याची गडबड चालू आहे. तर पावला भरपूर सारं बटर लावलं, ते गरमसुद्धा केले पाव आणि आता इकडे आमचे साहेब जेवायला आले होते, तर त्यांना जेवण देण्याची घाई चालली होती. त्यांना मस्त अशी प्लेट बनवली आणि त्यांच्यासमोर ठेवली. आता एरवी हे असं त्यांना खायला आवडत नाही, पण आज मी बनवलं. आता त्यांचा काय रिप्लाय येतो आपण बघू. आता त्यांनी खायला सुरुवात केली आणि त्यांचा हा असा रिप्लाय बघून मला इतकं भारी वाटलं की माझ्या खुशीचं ठिकाणच नाही राहिला. त्यानंतर मग अशी आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना सुद्धा असे 2 प्लेट दिले. आता इतर वेळी का दरवेळीच म्हणजे रोजच आपल्या जेवणामध्ये चपाती भाजी बघणाऱ्या या मुलांना आज काहीतरी ताटामध्ये वेगळं दिसलं, म्हणून त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता आणि त्यांचा रिप्लाय बघून तरी मी खूप खुश झाले. आता यांना अजून पाव पाहिजे होते म्हणून मी मस्त असे 2 पाव पुन्हा गरम केले आणि यांना दिले खायला. त्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर साहेब गेले ड्युटीला. त्यानंतर आम्ही लागलो आमच्या कामाला. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.